ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आजच्या या सत्रात खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो सध्या महाराष्ट्रातल्या हजारो तरुण उमेदवारांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याभोवती अगदी घट्ट फिरत आहे. हां, नक्कीच. आज आपल्या टेबलावर कागदपत्रांचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा ढीग आहे. यात काय काय आहे तर महाराष्ट्र विधानसभेतील एक अत्यंत गाजलेला तारांकित प्रश्न, ज्याला आपण LAQ म्हणतो, त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा अगदी अलीकडचा एक नवा शासन निर्णय आणि या सगळ्यावर कळस म्हणजे राज्याच्या शिक्षण आयुक्तांचं पत्र. अगदी बरोबर. राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेलं एक धडक पत्र. या सगळ्या कागदपत्रांच्या जंजाळातून आज आपल्याला काय शोधायचंय तर पेसा क्षेत्रातील रखडलेली शिक्षक भरती, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी 2025-26च्या पवित्र पोर्टल भरतीवर या सगळ्याचा नेमका काय परिणाम होणार आहे हे समजून घ्यायचंय. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. कारण ही सरकारी फाईल्सची भाषा वरवर पाहता कितीही किचकट वाटत असली ना, तरी ती हजारो प्रलंबित प्रश्नांची उत्तरे कशी देत आहे हे पाहणं खरोखरच उत्कुंठावर्धक आहे. खरंय. आणि यात एक अतिशय रंजक आणि महत्वाची बाब म्हणजे हा विषय केवळ काही सरकारी आदेश किंवा परिपत्रकांपुरता मर्यादित नाहीये. बरोबर. जेव्हा आपण या फाईल्स वाचतो तेव्हा लक्षात येतं की याचा थेट संबंध राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधल्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो भावी शिक्षकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. म्हणजे पेसा, ज्याला आपण पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज असं म्हणतो, हा कायदा मुळात आदिवासी भागांना अधिक अधिकार देण्यासाठी बनवला गेला. पण जेव्हा तिथे काम करायला माणसंच नसतात तेव्हा काय होतं हे या कागदपत्रांमधून अगदी स्पष्ट दिसतं. हो, आणि म्हणूनच या विषयाला थेट विधानसभेत वाचा फुटली नाही का? सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीवरून विधानसभेतील तो तारांकित प्रश्न क्रमांक 6619, ज्याला LAQ म्हणतात, तो अतिशय कळीचा मुद्दा ठरला. आता तारांकित प्रश्न म्हणजे असा प्रश्न ज्याचं उत्तर संबंधित मंत्र्यांना सभागृहात द्यावंच लागतं. हो. हा प्रश्न कोणी विचारला होता तर श्री सुनील शिंदे, डॉक्टर परिणय फुके, श्री सदाशिव खोत, श्रीमती उमा खापरे आणि निरंजन डावखरे या सन्माननीय सदस्यांनी. आणि तो विचारला गेला होता थेट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांना. हो. या प्रश्नात जी मूळ समस्या मांडली होती ना, ती आकडेवारी बघून खरंच मला तर धक्काच बसला. हो, ती आकडेवारी आणि ती परिस्थिती दोन्ही अस्वस्थ करणार आहे. या प्रश्नांमागची मुख्य समस्या ही राज्यातील 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसे की अमरावती, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहिल्यानगर इथे निर्माण झालेल्या शिक्षकांच्या प्रचंड टंचाईबाबत होती. या LAQ मध्ये अगदी थेट विचारण्यात आलं होतं की या पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची तब्बल 17,033 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. हे खरं आहे का? बापरे, 17,000? हो, विचार करा, 17,000 पदे. जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतात तेव्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल? शाळेत जायचं पण शिकवायला शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे आणि तात्पुरत्या मानधनावर किंवा एकाच शिक्षकावर 2-2 वर्गांचा अतिरिक्त कार्यभार टाकून कसं तरी काम चालवलं जात आहे. या भीषण वास्तवाकडे या प्रश्नाद्वारे लक्ष वेधण्यात आलं होतं. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण विचार करा, एका बाजूला 17,000हून अधिक पदे रिक्त आहेत आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. पण इथेच एक मोठा विरोधाभास समोर येतो. या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे यांनी सभागृहात जे लेखी उत्तर दिलं ते खूप काही सांगून जातं. अगदी बरोबर. त्यांनी कोणतीही पळवाट न काढता अगदी स्पष्ट शब्दांत मान्य केलं की होय, ही बाब खरी आहे. शासनाने अधिकृतपणे मान्य केलं की पदे रिक्त आहेत. पण मग माझ्या मनात लगेच हा प्रश्न उभा राहतो की जर सरकारला माहितीये की पदे रिक्त आहेत आणि पोरांचं नुकसान होतंय, तर मग ही भरती नेमकी थांबली कुठे होती? त्यांनी ती का नाही केली? हाच तर तो कायदेशीर गुंता होता. मंत्र्यांनी याचं अतिशय स्पष्ट आणि तांत्रिक उत्तर दिलं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील एका विशेष अनुज्ञा याचिकेचा म्हणजेच स्पेशल लीव्ह पिटिशन क्रमांक 22,109/2023 चा संदर्भ दिला.
अच्छा. आता इथे थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. ऑगस्ट 2019 मध्ये पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत एक अधिसूचना निघाली होती. पण त्यातील आरक्षणाच्या आणि 100% पदे एकाच प्रवर्गातून भरण्याच्या काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. जोपर्यंत न्यायालय यावर अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत सामान्य प्रशासन विभागाने या पेसा क्षेत्रातील तब्बल 17 संवर्गातील पदभरतीच्या कार्यवाहीस स्थगिती दिली होती, हे मंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं. पण थांब, जर हे प्रकरण फक्त शिक्षकांचं होतं तर मग इतर पदांचा यात काय संबंध? तू म्हणाली 17 संवर्ग, म्हणजे ही स्थगिती किती व्यापक होती? तिथेच तर खरा प्रॉब्लेम झाला. ही स्थगिती फक्त शिक्षकांपुरती मर्यादित नव्हती. या 17 संवर्गांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका अशा अनेक पदांचा समावेश होता. अरेच्छा. जर आपण याचा मोठ्या चित्राशी म्हणजेच व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर 5 ऑक्टोबर 2024च्या सामान्य प्रशासन विभागाच्या GR मध्ये या समस्येचं गांभीर्य अधिक स्पष्ट होतं. भरती प्रक्रिया अनेक विभागांमध्ये अगदी अंतिम टप्प्यात आली होती, पण कोर्टाच्या या स्थगितीमुळे शासनाला ती प्रक्रिया जशी आहे तशी त्याच टप्प्यावर थांबवावी लागली. म्हणजे सगळंच ठप्प. हो, याचा परिणाम असा झाला की ग्राम पातळीवरील आरोग्य, महसूल आणि शिक्षण या तिन्ही प्राथमिक सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला. गावाची घडी बसवणारी सगळीच पदे रिक्त राहिल्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे तर एखाद्या चालत्या गाडीचे चारी चाकं अचानक काढून घेण्यासारखं झालं. मग अशा परिस्थितीत शासनाने काय केलं? कारण गाडा तर हाकायचा होता. मला वाटतं म्हणूनच त्यांना तात्पुरती मलमपट्टी करावी लागली, बरोबर? अगदी. आपण आपल्या स्रोतांमध्ये जे 15 जुलै 2024चं शासनपत्र बघतोय त्यात या तात्पुरत्या उपायाची माहिती आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने एक निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 म्हणजेच टेट 2022 दिलेल्या आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र असलेल्या 1544 उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात आली. पण हे एखाद्या वादळात छत्री उघडण्यासारखं होतं. हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हता. अगदी तसंच. तो केवळ वेळ मारून नेण्याचा आणि विद्यार्थ्यांचं नुकसान थोडंफार कमी करण्याचा प्रकार होता. विचार करा त्या 1544 उमेदवारांच्या मनस्थितीचा. त्यांनी अत्यंत कठीण अशी टेट परीक्षा पास केली, गुणवत्ता यादीत आले, पण कायदेशीर कचाट्यामुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीऐवजी केवळ मानधनावर काम करावं लागत होतं. त्यांच्या डोक्यावर सतत एक टांगती तलवार होती की उद्या कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर आपल्या या कंत्राटी नोकरीचं काय होणार? पण म्हणतात ना, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होतेच. हो. परिस्थितीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती 2025च्या शेवटी. सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत महत्त्वाचे निर्णय दिले आणि या पदभरतीवर आलेलं ते कायदेशीर मळब दूर केलं. मोठा दिलासा होता तो. नक्कीच. न्यायालयाने भरती प्रक्रियेस पुन्हा एकदा मान्यता दिली आणि ही मान्यता मिळताच शासनाने जी गती दाखवली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक अत्यंत सुटसुटीत आणि नवा शासन निर्णय म्हणजे GR काढला. हा GR या संपूर्ण पेसा भरती प्रक्रियेसाठी एक गेम चेंजर ठरला आहे. नक्कीच. हा नवीन GR खूप काही स्पष्ट करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की आरक्षण कसं ठरवायचं. बरोबर. आणि म्हणूनच या GR मध्ये आरक्षण आणि बिंदू नामावली, ज्याला आपण रोस्टर म्हणतो, त्याचा एक नवीन गणित मांडण्यात आलं आहे. आता हे ऐकायला थोडं तांत्रिक वाटेल, पण हीच ती गुरुकिल्ली आहे ज्यावर पुढची सगळी भरती अवलंबून आहे. या GRने गावांमधील आदिवासी लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाचे 2 वेगळे भाग केले आहेत, ज्याला त्यांनी परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब असं नाव दिलं आहे. हे बिंदू नामावली किंवा रोस्टरचं गणित थोडं किचकट वाटतंय मला. आपण असं करूया, हे गणित एखाद्या 5 वर्षांच्या मुलाला समजेल इतक्या सोप्या भाषेत सांगूया. समजा एका गावात 100 पदे भरायची आहेत, तर या नवीन नियमानुसार कसं वाटप होईल? छान उदाहरण आहे. आपण असंच समजून घेऊ. समजा एखाद्या पेसा क्षेत्रातील गावात आदिवासी समाजाची लोकसंख्या 50% जास्त आहे किंवा 25 ते 50% दरम्यान आहे. अशा गावांना परिशिष्ट अ मध्ये टाकलं आहे.
ओके. तिथे जर 100 पदे रिक्त असतील तर नवीन नियमानुसार त्यातली 50 पदे ही फक्त अनुसूचित जमातीतून म्हणजे एसटी प्रवर्गातून भरली जातील आणि उरलेली 50 पदे ही खुल्या प्रवर्गातून म्हणजेच आराखीव म्हणून भरली जातील. इथे गुणवत्तेनुसार कोणीही येऊ शकतं. अरेच्छा, म्हणजे आता 100% पदे एकाच प्रवर्गाला न जाता 50-50चं सूत्र आलं. आणि परिशिष्ट बचं काय? परिशिष्ट ब हे त्याहून वेगळं आहे. ज्या अनुसूचित क्षेत्रातील गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% कमी आहे तिथे हे गणित पूर्णपणे बदलतं. तिथे जर 100 जागा असतील तर त्यातल्या फक्त 25 जागा एसटी प्रवर्गासाठी राखीव असतील. उर्वरित 25 जागा या इतर राखीव प्रवर्गांसाठी जसे की एससी, व्हीजेएनटी, ओबीसी इत्यादी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतील. आणि राहिलेल्या 50 जागा या पुन्हा खुल्या प्रवर्गातून भरल्या जातील. म्हणजेच आता सरसकट एकाच प्रवर्गाची मक्तेदारी न राहता स्थानिक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सर्वसमावेशक वाटप करण्यात आलं आहे. हे अत्यंत तार्किक आणि संतुलित पाऊल आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हे गणित खूपच स्पष्ट झालं आता, पण सरकारी कागदांवर छापलेले नियम आणि प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी यात खूप अंतर असतं. हे नियम प्रत्यक्ष जमिनीवर कसे उतरणार? हो, तोच तर खरा प्रश्न असतो नेहमी. इथेच प्रवेश होतो तो आपल्या आजच्या चर्चेतल्या तिसऱ्या आणि सर्वात ताज्या स्रोताचा, दिनांक 25 फेब्रुवारी 2026च्या शिक्षण आयुक्तांच्या पत्राचा. राज्याचे शिक्षण आयुक्त प्रताप सिंह यांनी हे पत्र 13 जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना म्हणजे सीईओंना पाठवलंय. आणि हे पत्र म्हणजे नुसती सूचना नसून तो एक ॲक्शन प्लॅन आहे. हो, आयुक्तांनी या पत्रात कोणत्याही संदिग्धतेविना अत्यंत सुस्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनी थेट आदेश दिलाय की आपण ज्या 1544 उमेदवारांना जुलै 2024मध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने सेवेत घेतलं होतं आणि जे उमेदवार टेट 2022च्या गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत त्या सर्वांची आता नवीन GR नुसार आरक्षण मर्यादा आणि बिंदूनामावली तपासा. आणि हे तपासल्यानंतर त्यांना तात्काळ नियमित म्हणजेच कायमस्वरूपी नियुक्ती द्या. वा, म्हणजे त्या 1544 उमेदवारांच्या डोक्यावरची टांगती तलवार अखेर दूर झाली. ज्यांनी इतके महिने अस्थिरतेत काढले त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा किती प्रचंड मोठा दिलासा असेल. निश्चितच. पण या पत्राचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हा फक्त त्या 1544 जणांपुरता मर्यादित नाहीये. या पत्रातील एक वाक्य असं आहे जे आगामी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी आशेचा मोठा किरण आहे. एक मिनिट, तू मला त्या गणिताकडे परत घेऊन जातीयस, बरोबर? हो. सुरुवातीला विधानसभेतल्या त्या LAQ मध्ये काय म्हटलं होतं? पेसा क्षेत्रात तब्बल 17,333 पदे रिक्त आहेत. आता त्या 17,000मधून या 1544 जणांना कायमस्वरूपी सामावून घेतलं आणि समजा काही जुने रखडलेले उमेदवारही समायोजित झाले तरीही 17,000 वजा 2-2,500 म्हणजे अजूनही जवळपास 15,000च्या आसपास पदे रिक्तच राहतात ना? बरोबर. या उरलेल्या हजारो रिकाम्या खुर्च्यांचं काय होणार? यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि नेमका हाच तो कळीचा मुद्दा आहे. शिक्षण आयुक्तांनी आपल्या 25 फेब्रुवारी 2026च्या पत्राच्या अगदी शेवटच्या परिच्छेदात जे निर्देश दिले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. काय आहेत ते? त्यांनी अतिशय स्पष्ट भाषेत सांगितलंय की सध्याच्या पात्र उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर तदनंतरही रिक्त राहणारी पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही अनुसरण्यात यावी. अच्छा. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की या 1544 जणांना सेवेत कायम केल्यानंतर पेसा क्षेत्रातील ज्या हजारो निव्वळ रिक्त जागा उरतील त्या सरळ पवित्र पोर्टलवर नव्याने टाकल्या जातील. त्या जागा आता लपून राहणार नाहीत किंवा त्यांवर कोणीही मानधनावर काम करणार नाही. म्हणजे तू असं म्हणतीयस की आगामी 2025-25च्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर अचानकपणे हजारो रिक्त जागांचा एक मोठा बंपर ड्रॉप पाहायला मिळू शकतो? नक्कीच. जर असं झालं तर याचा थेट फायदा कुणाला होणार आहे? हे ऐकणाऱ्या उमेदवारांनी याचा काय अर्थ घ्यायचा? याचा सगळ्यात मोठा फायदा त्या उमेदवारांना होणार आहे ज्यांना टेट 22मध्ये थोडे कमी गुण मिळाले आहेत. अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा मागणी तेवढीच असते पण पुरवठा अचानक वाढतो तेव्हा किंमत खाली येते. अगदी. इथेही तसंच होणार. जेव्हा पवित्र पोर्टलवर इतक्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा नव्याने उपलब्ध होतील तेव्हा साहजिकच एकूण स्पर्धेतील कट ऑफ खाली येईल. ज्या उमेदवारांना वाटत होतं की आपल्याला कमी मार्क असल्यामुळे आपला नंबर लागणार नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आणि यात आणखी एक चांगली गोष्ट मला दिसतीये.
मगाशी आपण जो नवीन GR आणि त्यातलं परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब पाहिलं, त्यानुसार आता पेसा क्षेत्रात खुल्या प्रवर्गासाठी आणि 25% कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये इतर मागास प्रवर्गांसाठीही जागा उपलब्ध होणार आहेत. हो. म्हणजे या हजारो जागा केवळ एकाच प्रवर्गासाठी नसून महाराष्ट्रातल्या इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठीही तिथे नोकरीची संधी खुली झाली आहे. अगदी अचूक. हा सर्वांसाठीच एक मोठा दिलासा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेक उमेदवारांच्या मनात आता येत असेल की ही भरती अंदाजे कधीपर्यंत होऊ शकते. हो, हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल. तर याचं उत्तरही शिक्षण आयुक्तांच्या पत्रातील गतीमध्ये दडलं आहे. त्यांनी विद्यमान कंत्राटी शिक्षकांना तात्काळ रुजू करण्याचे आणि बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय पातळीवर हे रोस्टर फायनल करण्याचं काम वेगाने सुरू झालं असेलच. ही प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होताच उरलेल्या हजारो जागांचा अचूक आकडा समोर येईल. त्यामुळे 2025-26च्या आगामी शिक्षक भरतीच्या टक्क्यातच या पेसा क्षेत्रातील उर्वरित हजारो जागा पवित्र पोर्टलवर दिसण्याची दाट शक्यता आहे. प्रशासकीय हालचाली पाहता उमेदवारांनी आता कोणतीही निराशा न बाळगता आशेने आणि तयारीत राहायला हवं. तर मग आजच्या या माहितीने खचाखच भरलेल्या या डीप डाईव्हचा गोषवारा थोडक्यात काढायचा झाला तर विधानसभेत विचारलेल्या एका अत्यंत धारदार प्रश्नापासून या प्रलंबित समस्येला पुन्हा वाचा फुटली. बरोबर. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 महत्त्वाच्या निर्णयांनी वर्षानुवर्षे रखडलेला कायदेशीर गुंता सोडवला. फेब्रुवारी 2026 मध्ये आलेल्या नवीन आणि सुटसुटीत शासन निर्णयाने आरक्षणाचे आणि टक्केवारीचं सूत्र अत्यंत पारदर्शकपणे निश्चित केले. आणि सरतेशेवटी शिक्षण आयुक्तांच्या ताज्या पत्राने आधीच्या कंत्राटी शिक्षकांना कायम करत उर्वरित हजारो रिक्त पदे थेट पवित्र पोर्टलवर आणण्याचा मार्ग मोकळा केला. हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजे प्रशासकीय लालफितीतून बाहेर पडून हजारो भावी शिक्षकांसाठी निर्माण झालेली एक मोठी आशा आहे. हे सगळं ऐकताना मला शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. आपण आकडेवारी, कायदे आणि भरती प्रक्रियेवर खूप बोललो, पण या सर्व प्रशासकीय बाबींच्या पलीकडे जाऊन जर आपण एक समाज म्हणून विचार केला, नवीन GR नुसार आता गावांमधील आदिवासी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षणाचं प्रमाण ठरवलं गेलंय. याचा अर्थ असा की भविष्यात या धोरणामुळे आदिवासी बहुल भागातील शाळांमध्ये शिकवायला केवळ एकच समाज घटक न राहता संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला एक संमिश्र आणि सर्वसमावेशक शिक्षक वर्ग तयार होईल. हा खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे एकाच शाळेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले शिक्षक एकत्र काम करतील. होय. आणि यामुळे काय होईल तर त्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मुख्य प्रवाहाशी आणि विविध समाज घटकांशी असलेला संपर्क खूप लहान वयातच वाढेल. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले शिक्षक या विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेत, त्यांच्या जागतिक दृष्टिकोनात काय भर घालतील. नक्कीच. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा तिथल्या एकूण शैक्षणिक गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काय दूरगामी परिणाम होईल. हा केवळ नोकरीचा प्रश्न नाहीये, तर हे एका पिढीच्या मानसिक आणि सामाजिक जडणघडणीचं बीज आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांसाठी भविष्यात हा नक्कीच एक मोठा अभ्यासाचा विषय ठरेल. खरंच, हा एक अत्यंत विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. एखादा सरकारी कागद फक्त नोकऱ्या वाटत नाही, तर तो संपूर्ण समाजाची वीण कशी घट्ट करू शकतो हे यातून समजतं. तर ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आजच्या या सत्रात आपण एका अत्यंत क्लिष्ट पण तेवढ्याच महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी गेलो. कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून आपण आशेचा किरण शोधून काढला. ज्ञानाचा आणि विश्लेषणाचा हा प्रवास असाच सुरू राहील. नव्या स्रोतांसह, नव्या माहितीसह आणि अशाच एका सखोल चर्चेमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा, माहितीपूर्ण रहा आणि सकारात्मक रहा.